गुड मॉर्निंग एव्हरीवन. नमस्ते मंडळी. हॅलो फ्रेंड्स. परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. थँक्यू सो मच. तुमचा जो पण सपोर्ट मला मिळतो आहे, मला खरंच खूप 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 एक प्रोत्साहन मिळतं आहे, खूप एक आनंद मिळतो. 40 नंतर लोक बदलतात का हो, की आपली नजर बदलते? या वयामध्ये अचानक असं वाटायला लागतं की लोक बदलली आहेत. मित्र दूर झाले, नाती थंड झाली आहेत, कन्व्हर्सेशन कमी झालेत. पण खरंच लोक बदलतात का? की आपली सहनशक्ती कमी होते, आपले प्रायोरिटीज बदलतात? आज आपण खूप ऑनेस्टली बोलणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी स्मिता आहे. जर तुम्ही 35, 40 किंवा त्यापेक्षाही जास्त एज ग्रुपचे असाल आणि तुम्हाला कधी कधी असं वाटत असेल की मीच बदलत चालली आहे का, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ मोटिवेशन नाही, ज्ञान नाही, तर हा फक्त रिअल टॉक आहे. आपण लहानपणी कॉलेजमध्ये, ऑफिसच्या सुरुवातीच्या इयर्समध्ये खूप सारे फ्रेंड्स बनवतो. डेली कॉल्स, मेसेजेस, प्लॅन्स. आणि 40 नंतर डेली कॉल्स बिकम मिस कॉल्स, मेसेजेस बिकम सीन, अँड फॉर प्लॅन्स लेट्स डू इट समटाईम. आणि मग आपणच आपल्याला क्वेश्चन विचारतो, माझं काही चुकतंय का? नाही, ही एक एज फेज आहे. या वयामध्ये आपण ड्रामा कमी टॉलरेट करतो. फोर्स रिलेशनशिप, फेक स्माइल्स, अननेसेसरी एक्सपेक्टेशन सगळं हेवी वाटायला लागतं. आपण स्वतःची मैत्री करतो, आपल्या चुका स्वीकारतो, स्वतःला माफ करतो आणि स्वतःसोबत शांत राहायला शिकतो. अर्लियर वी वॉन्टेड टू बी लाईक, नाव वी वॉन्ट टू बी पीसफुल. आणि ही मॅच्युरिटी आहे, लोनलीनेस नाही. सायलेन्स फील सेफर दॅन नॉईज. या एजमध्ये एक वेगळंच प्रेशर येतं. लग्न, करिअर ग्राफ, स्टेबिलिटी, कंपॅरिझन. लोक विचारत नाही तू आनंदी आहेस का, तर लोक विचारतात कसं चाललंय, अजून का नाही, आता नेक्स्ट स्टेप काय? आणि आपण हसून उत्तर देतो, पण आतून खूप थकलेलो असतो. इट्स ओके टू बी टायर्ड, इट्स ओके टू बी पॉज. या वयात सगळ्यात मोठा चेंज हा असतो की आपण स्वतःसोबत कम्फर्टेबल होतो. एकटं बसणं स्कॅरी वाटत नाही. वीकेंड प्लॅन्स नसले तरी गिल्ट वाटत नाही. आणि हो, फ्रीडम अनेकांना समजत नाही, बट यू डोंट नीड अप्रुव्हल टू लिव्ह युअर ट्रुथ. या वयामध्ये शांतता ही लक्झुरी आहे. घर शांत असणं, मन शांत असणं हे फार मोठे सुख आहे. कधी कॉफीसोबत सायलेन्स, कधी पेटसोबत अनकंडिशनल लव्ह, कधी फक्त स्वतःशी गप्पा. स्मॉल थिंग्स स्टार्ट फीलिंग इनफ. जर तुम्ही ह्या वयात कमी लोकांमध्ये कम्फर्टेबल असाल, तर तुम्ही अँटी सोशल नाही, तुम्ही सिलेक्टिव्ह आहात. आणि हो, हे परफेक्टली ओके आहे. जर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला वाटलं असेल की ही माझ्याबद्दल बोलते, तर कमेंट करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आपण रिअल लाईफबद्दल बोलतो. चला, पुन्हा भेटूया. पण तोपर्यंत स्वतःशी जंटल राहा. बाय.